त्याच स्थितीत शांत बसा. आता मनातल्या मनात ओंकार जप सुरू करा. कोणी बोल नको रे. ऑर्डर आल्याशिवाय कोणीही डोळे उघडायचे नाही. ज्या मुली आता आल्यात त्यांनी ओंकारची स्थिती घ्या. गप्पा मारू नका. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाही. हॅलो. का रे हा मुलगा बोलतोय. 1 किलो मसाल्याची सोय केली आहे. धुमाल डोळा बंद. आले ना. येऊन द्या ना पाहुण्याला. सर झाले. हॅलो. झाले झाले सर आले. जोरदार येऊ द्या आजचे मार्गदर्शक आदरणीय श्री प्रकाशजी पाटील सर, उत्कर्ष विद्या मंदिर विक्रोली मुंबई, रिटायर मॅथमॅटिक्स मॉडरेटर या ठिकाणी उपस्थित आहेत. हात वर करून टाळ्या होऊ द्या. आजच्या या प्रथम सत्रासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून भूमिती अर्थात गणित 2 साठी लाभलेले व्याख्याते आदरणीय श्री प्रकाशजी पाटील सर यांना औक्षण करण्यासाठी मी विनंती करतो. स्वामी समर्थ विद्या मंदिर पिसवलीच्या विद्यार्थिनीला सरांना औक्षण करताना तेजोमय युवा प्रतिष्ठानची पारंपरिक एक आमची पडलेली एक पद्धत की गुरुवर्यांना उच्च स्थानी ठेवून त्यांचं पूजन करायचं. असे सरांना गुरुजींची टोपी परिधान करताना आमचे राम भाग्यवंत साहेब तसेच श्री स्वामी समर्थ विद्या मंदिरची विद्यार्थिनी सरांना औक्षण करताना ओम गुरुभ्यो नमः, ओम गुरुभ्यो नमः, ओम परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नमः, ओम वेदाहि गुरुदेवाय विद्महे परम गुरुवे धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात. धन्यवाद सर. जोरदार पुन्हा एकदा आदरणीय श्री प्रकाशजी पाटील सर, उत्कर्ष विद्या मंदिर विक्रोळी मुंबई, रिटायर मॅथमॅटिक्स मॉडरेटर सरांसाठी पुन्हा एकदा सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील सूत्र मी सरांकडे सुपूर्द करतो. तुमच्या हातात 12 पर्यंत. राहू द्या. छान वाटतं
नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि आयोजकांचं मी हार्दिक अभिनंदन पण करतो. शिवाय त्यांनी मला इकडे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, परीक्षा जवळ आलेली आहे. सगळेजण सांगतात एवढा वेळ राहिला आहे, तेवढा वेळ राहिला आहे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. मी तुम्हाला काय घाबरवण्यासाठी आलेला नाही. मी फक्त तुम्ही काय परत माझं नाव सांगतो. मला जनरली PG पाटील सर म्हणून ओळखतात. मी 28 वर्ष मॉडरेटर होतो. एकदा SSC बोर्डाचा जॉमेट्रीचा पेपर सेट केलेला आहे. त्यामुळे मला या 2 गोष्टींचा फायदा तुम्हाला द्यायचा आहे. मी मॉडरेटर असल्यामुळे तुमच्या आधीची जी मुलं होती ती कोणत्या चुका करत होत्या त्या मी तुम्हाला सांगेन आणि त्या चुका तुम्ही नाही केल्यात तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. पेपर सेटरचा मला फायदा तुम्हाला असा होईल की पेपर सेट करताना कोणते प्रश्न काढावेच लागतात. त्यामुळे मी जर सांगितलं की वा असा प्रश्न येतो जनरली तर बऱ्यापैकी तसेच प्रश्न तिथे येतात आणि त्यामुळे तसे प्रश्न जर आपण केलेत तरीसुद्धा आपल्याला त्याचा फायदा होईल. तर आता आपल्याला मी जो विषय मला वाटते गणितामध्ये भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग आहेत. तुम्हाला मी जर सगळ्यांना विचारलं की बाबा 1 आणि 2 भागापैकी तुम्हाला सर्वांना कोणता भाग अवघड जातो तर मला वाटते 2च म्हणाल. बरोबर ना? काही एक पण एकवाल्यासाठी सर आलेले आहेत बिंदासमध्ये, काही घाबरू नका. पण जनरली जास्त करून आम्ही जेव्हा व्याख्याता म्हणून जातो तेव्हा विद्यार्थी म्हणतात की भाग 2 हा आम्हाला कठीण जातो. विद्यार्थ्यांनो, भाग 2चा अभ्यास करण्याची पद्धत एक वेगळी आहे. इतर विषयांचा तुम्ही अभ्यास कसं करताय? पाठ करायचं, घोकायचं आणि पेपरवर जाऊन ओकायचं, मार्क मिळतात, आरामात मिळतात मार्क. पण इकडे हा भाग 2 भूमिती जॉमेट्री या भागामध्ये असं असतं की लुक अँड राईट, बघून लिहा. बघितल्याशिवाय लिहिता येणार नाही आणि लिहिलं तर ती थाप ठरेल, फेकाफेकी होईल, मार्क मिळणार नाहीत. म्हणून पहिल्यांदा आपण याच्याकडे बघायचं कोणता काय प्रश्न दिलाय, कसा दिलाय ते, आणि मग त्याच्याकडे वळायचं. दुसरं, प्रश्न सोडवताना भूमिती किंवा जॉमेट्रीमधील आपल्या हातात पेन्सिल ठेवा. प्रश्न वाचत असताना प्रश्नातील मापे आकृतीत भरा. विचारलेल्या भागावर प्रश्नचिन्ह करा आणि दोघांना आधारित एक सूत्र तयार करा. बस की प्रश्न संपला. साधारणतः फक्त नुसते एक आयडिया देतो की समजा हे बघा एक सर्कल आहे, ओ सेंटर आहे. दोन्ही मीडियमची मुलं आहेत का? सेमी आणि मराठी? अच्छा, ठीक आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. इकडे फक्त प्रश्न सोडवताना काय करायचं एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. बाजूला माहिती दिली आहे. मेजर अँगल AOB 70 डिग्री, फाइंड AB आणि फाइंड ACB असा हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर मी काय सांगितलं की प्रथम काय करा की प्रश्न वाचत असताना दिलेली मापं आकृतीत भरा. ह्याच्यात 70 भरा आणि विचारलेल्या भागावर प्रश्नचिन्ह करा. तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क, केंद्रीय कोनाचे माप कंसा एवढे त्याच्या संगत कंसा एवढे असते. पटकन इथे ते लिहून टाका सरळ, काय नाही होत. हे लिहिलं नंतर तुम्हाला माहिती आहे की हा AB कंस आणि हा ACB कंस यांची बेरीज 360 असते. एवढं प्रत्येकाला माहीत असतं. मग झालं तर ना या दोघांची नावं लिहिलीत ना तरी पण बस होईल. बघा, मेजर आर्क मी असं लिहितो जरा असं, माप कंस प्लस मेजर आर्क ACB इज इक्वल टू 360. इथे 70 लिहा आणि याचं माप काढा. 70ला तिकडे घेऊन जा, जे काय असेल ते तुम्हाला येईल. फक्त मी सांगितलं प्रश्न सोडवताना कसं लिहावं हे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला याचे 2 मार्क मिळतील. तर प्रश्न करत असताना एकच करा की जास्त
फक्त सूत्र आली पाहिजेत. एक छोटासा तुम्हाला प्रश्न विचारतो, अभ्यासाचा नव्हे, व्यवहारातील. बाजारात खरेदीला जायचं असेल मार्केटमध्ये तर आपल्याकडे काय पाहिजे? पैसा. खिशात पाहिजे पैसा, तेव्हा आपण मार्केटिंग करू शकतो. तर मग डोक्यात पाहिजेत सूत्र, तेव्हा तुम्ही जॉमेट्रीचा पेपर सॉल्व करू शकता. तर फॉर्म्युले आहेत किंवा सूत्र आहेत हे आपल्या डोक्यात पाहिजेत. आणि एकदा ते असेल तर काय घाबरायचं कारणच नाही. मग सूत्र कोणत्या प्रकरणात सर्वात जास्त आहेत माहिती आहे का? मेन्शुरेशन, महत्व मापन. मग यांची सूत्र जर तयार करायची म्हणजे यांची सूत्र आपण कशी लक्षात ठेवायची? तुम्हाला अजून एक अनुभव प्रश्न विचारतो की तुम्ही काय करता, पहिलं सूत्र पाठ केलं, तुम्हाला ते वाटतं अरे मला हे पाठ आहे. दुसरं पाठ केलं की तरी पण वाटतं की आम्हाला पाठ आहे. पण तिसरं पाठ केलं आणि मग दुसरे आठवतात का दोन? तर आठवत नाही. म्हणजे एका वेळेस फक्त एकच फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहतो. पण मला वाटतं आपण असं करायचं की पहिल्या सूत्रावरून दुसरं सूत्र कसं मिळेल आणि दुसऱ्यावरूनच आपण तिसरं कसं लक्षात ठेवू, असं जर आपण केलं तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होईल. म्हणून आपण मेन्शुरेशनचे काही फॉर्म्युले बघूया. सर्व मेन्शुरेशनमध्ये आपल्याला माहिती आहे काय काय येतं ते. वृत्तचिती मराठीमध्ये त्याला म्हणतात. शंकू, गोल, सेमीव्हॅलनसाठी सर्कल, सिलेंडर, कोन, गोल. बरोबर आहे ना? हा इकडे गोल आहे, ठीक आहे. हे तीन आहेत. मग यांचे आपण काय करायचं, प्रथम यांची जी फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपल्याला लिहायचे असतील तर इथे कर्व सरफेस एरिया, वक्र पृष्ठफळ करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा यांचे आपण पाया मोजा. याला किती पाय आहेत? याच्यावर पण उभा राहील, याच्यावर पण उभा राहील, 2 पाय. याला किती? एकच पाय. आणि याला किती माहीत नाही अशा ठिकाणी आपण मानतो. लेट म्हणजे एक्स मानू. तर आपण इथे घेऊया 4. पहिलं काय लिहिलं आपण? बेस. दुसरं यांना तिघांना एकत्र लिहायचं. पायार, पायार, पायार. 3 वेळा पायार आपण केलं याचं. बरोबर आहे. आणि तिसऱ्या वेळेस आपण काय लिहा बघा. सेकंड स्टेप झाली पाय आर. थर्ड स्टेप आहे LHR. हे 3 अक्षरं हे तिघांना द्या. LHR म्हणजे याचा फॉर्म्युला झाला 4πr². तिन्ही फॉर्म्युले एका वेळेस आपण केलेले आहेत. असे जर फॉर्म्युले आपण लिहिलेत तर निश्चित फायदा होतो आणि लक्षात राहतात. साधारणतः तुम्ही एक 5-6 दिवस रोज लिहिलेत तर हे सगळे फॉर्म्युले तुम्ही विसरणार नाहीत. विद्यार्थ्यांनो, आपला जो पेपर असतो ना हा 4था किंवा 5वा पेपर असतो. आणि त्याच्या आधी आपण काय करतो, त्या विषयाचा इतका अभ्यास करतो की इतर दुसरे विषय आपल्या डोक्यामधून निघून गेलेले असतात, शून्य होऊन जातात. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर आपल्याला हे फॉर्म्युले अशा पद्धतीने, मग 2च दिवस असतात आपल्याकडे, मग फॉर्म्युले कसे लक्षात राहतील तर या पद्धतीने फॉर्म्युले केले. एकदा हुशार मुलांनी फॉर्म्युले केले की काय झालं, काहीच गरज नाही, आपोआप तुम्हाला हँडल करायची सवय आहे. मी तुम्हाला कोणता फॉर्म्युला लिहिताना तुम्ही कधी कुठे चुकताय हे नक्की सांगेन. तुम्ही तेवढं सांभाळलं तरी बस. तर झाले आपले 3 फॉर्म्युले इथे तयार. आता आपण काय करूया, व्हॉल्यूम घेऊया. व्हॉल्यूमला पण आपल्याला त्याच स्टेप आहेत बघा. इकडे बेस डिवायडेड बाय 3, पायाला 3ने भागायचं आहे. नंतर पायारच्या ऐवजी पायार वर्ग घ्यायचं आहे, पायार² घ्यायचं आहे. आणि इथे HL पाहिजे, सॉरी तुम्ही सांगत नाही रे बाळांनो, πRH πRL. तुम्ही जर सांगितलं असं तर मला वाटलं असं की तुमचं फळ्याकडे लक्ष आहे आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाची तयारी झालेली आहे. तुम्ही सांगायला काही हरकत नव्हतं, पण ठीक आहे. चला इकडे येणार 2πRH πRL 4πr² झालं.
दुसऱ्या वेळेस आपण असं लिहायचं आहे बघा, पाय आर स्क्वेअर लिहायचं आहे आणि HHL लिहायचं आहे बस. बघा इकडे लिहा 2/3, 1/3, 4/3. मग या ठिकाणी लिहिणार पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. आपण इकडे केलं होतं HLR गेलं होतं, इथे HHR 4/3 पाय आर क्यूब. हे बरोबर. आणि मग या 2/3 ला सांगायचं तुम्ही आमच्या बरोबर नकोय. म्हणजे आता ह्याचे फॉर्म्युले सगळे तिन्ही पाय आर स्क्वेअर H 1/3 पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर H, सॉरी नाही बरोबर आहे, पाय आर स्क्वेअर H 1/3 पाय आर स्क्वेअर H 4/3 पाय आर क्यूब. काय झालं? तुला काय शंका आहे? बरोबर आहे ना की नाही? चुकलं तरी सांगा. बरं ठीक आहे. आपल्याला आता वक्रपृष्ठफळ म्हणजे टोटल वक्रपृष्ठफळ झालं, टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया करताना आपण इथे एक 2 चौकोन दाखवतो बघा, लक्ष द्या. असे या सूत्रात आपण 2 चौकोन तयार करायचे आहेत. हे 2च फॉर्म्युले आपल्याला आहेत. मग यातला पहिला चौकोन काय म्हणतो 2πr. दुसरं राहिलं RH, त्याचं R+H. पहिला चौकोन म्हणतो πr, राहिलं काय R+L. संपले. असे 10 फॉर्म्युले जवळजवळ आपल्याला करता येतात. हे झाले वक्रपृष्ठफळ, व्हॉल्यूम, घनफळ आणि टोटल सरफेस एरिया. मला वाटते काही शाळांमध्ये सरांनी हे घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे असे करायला काही हरकत नाही फॉर्म्युलेसाठी. आता तुमच्याकडून या फॉर्म्युल्यात पुढे बघूया आपण. हे बघा एक डायग्राम, याला आपण क्युबॉइड म्हणता, इतर इष्टकाचिती म्हणतात मराठीमध्ये, LBH. ह्यामध्ये मी छोटंसं एक असं घड्याळ दाखवतो तुम्हाला. या घड्याळावर आपण हे लिहायचे आहेत 3 अक्षरं LBH. घड्याळ सुरू केलं तर L कडून कुठे जाईल? B कडे, LB मिळेल. B कडून काटा कुठे जाईल? H कडे, BH मिळेल. आणि शेवटी कुठे जाईल सांगा? HL. व्हेरी गुड. यांना बांधून ठेवायचं, बांधून कुंपण घालायचं आणि इथे एक वॉचमॅन बसवायचं. याला म्हणतात टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. बांधून हा शब्द याच्यासाठी आहे की इथे तुम्ही ना यांची मारामारी करताय. जिथे बेरीज पाहिजे तिथे गुणाकार लिहिता, जिथे प्लस पाहिजे तिथे इंटू लिहिता आणि हा फॉर्म्युला चुकतो. का तर बऱ्याच दिवसाचा गॅप असतो म्हणून. पण मग जर आपण घड्याळावरून लिहिलं आणि मी जसं बोललो तसं बोललात तर बांधून ठेवायचं म्हणलं आपण प्लसच लिहिणार. बरोबर आहे ना? कुंपण तर घातलेलंच आहे, हा वॉचमॅन आहे आणि आपल्याला हे सूत्र. मी तुम्हाला मध्ये पहिल्यांदाच सांगितलं की फॉर्म्युला लिहिताना फॉर्म्युल्यामधील आपल्याला पहिल्या सूत्रावरून दुसरं मिळालं पाहिजे, फर्स्ट फॉर्म. तर आपण या LBला म्हणायचं तुम्ही आमच्या बरोबर नको. मग आपल्या बरोबर कोण येणार आहे बघा? 2 कंपाऊंड BH प्लस HL. या सूत्राबाबत बरेचसे मुलं शंका घेतात की सर हे फॉर्म्युला चूक आहे. त्यांचं म्हणणं असतं की सर फॉर्म्युला तर असा आहे B प्लस L आणि H बाहेर आहे. मी या Hला घरात घेतलंय, बस दारात उभं ठेवलं नाही, त्यामुळे हे फॉर्म्युला बरोबर आहे, चुकीचं नाही ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे मिळालं. तिसरं याचं फॉर्म्युला काय येणार आहे तो बघा. यामध्ये LBH आहेत, LBH. आपण आपल्या शाळेतील एक तुमचा गुणधर्म सांगतो. प्रत्येक बेंचवर 3-3 मुलं बसलेली आहेत आणि शाळेमध्ये कोणीही नाही. PTचे मास्तर नेहमी मारतात ते पण नाही, मुख्याध्यापक नाही आहेत, कोणच नाही आहेत. अशा वेळेस तुम्ही काय कराल ते मी तुम्हाला सांगतो.
पहिला मारतो दुसऱ्याला, दुसरा मारतो तिसऱ्याला, म्हणजे L इंटू बी, बी इंटू एच. मारामारी म्हणजे घनफळ, व्हॉल्यूम. मग असे फॉर्म्युले जर आपण केलेत, असे लिहिलेत, तर तुमच्या लक्षात राहील, कधीही विसरता येणार नाही. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण याचे फॉर्म्युले याबाबत जवळजवळ आपले 10च्या पुढे फॉर्म्युले झालेले आहेत. आणि एकदम सोपं. घनफळ, व्हॉल्यूम, घनफळ येणार, मारामारी, कोण तर तिघेच असतात इथे, L B H. इथे पण हे फॉर्म्युल्यात तुम्ही बुकमध्ये बघाल तेव्हा सांगाल, तुम्ही H तुमचा बाहेर आहे असं नका म्हणू की सर तुम्ही लिहिलं आहे B प्लस H लिहिलं आहे आणि इकडे सॉरी B प्लस L लिहिलं आहे, पण पुस्तकात तर L प्लस B असं बोलाल तर हे आपल्याला बरोबर नाही आहे. तुम्हाला असं अक्षरांच्या बेरजेला मागे पुढे चालतं. आपण एकावर 0 देऊन वर्गात बसलोय याचा अर्थ आपल्याला नक्की समजत असेल. पुढे जाऊया. या सूत्रांवर, प्रत्येक सूत्रावर एक एक जरी प्रश्न केलात तुम्ही तरी सूत्र व्यवस्थित राहतील. यावर आधारित प्रश्नांचे टाईप सांगतो, 2 फक्त टाईप सांगतो. एक असं बघा, असा प्रश्न परीक्षेला 100% येतो, फक्त याच्या ठिकाणी आकृती वेगळी असेल एवढंच. काय केलं इकडे बघा, वृत्तचिती आहे, ही वितळवली आणि तिच्यापासून शंकू बनवला. सेमीवाल्यांसाठी सिलेंडर मेल्ट केलं आणि त्याच्यापासून फॉर्म काय केलं आहे, कोन. असा जर प्रश्न असेल, असतोच प्रश्न, इथे मेल्टेड किंवा वितळवून कोन केलेला आहे, याचे सर्वर मेजर देणार आणि याचा एक H काढा किंवा R काढा असं म्हणतील. तर या ठिकाणी असा प्रश्न आला तर फक्त एकच करायचं, वृत्तचितीचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ. व्हॉल्यूम ऑफ, बोला, व्हेरी गुड, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू, बोला, व्हॉल्यूम ऑफ कोन. दोघांचे फॉर्म्युले लिहिले जातील. याचा फॉर्म्युला सांगाल तुम्ही, पाय R स्क्वेअर H, बरोबर. याचा फॉर्म्युला बोला, पाय. वा, व्हेरी गुड, चांगली तयारी आहे तुमची. 1/3 पाय R स्क्वेअर H. या ठिकाणी लक्ष द्यायचं. असं जर सम केलं तर हे सम हलकं होतं बघा. तुम्ही याच्यात पाय काढू शकता आरामात, बरोबर. म्हणजे पाय तुम्हाला, नाही तर तुम्ही याचं काढलं असतं, पायची व्हॅल्यू भरली असती, गुणाकार वाढले असते, मेजरमेंट कॅल्क्युलेशन वाढलं असतं. इकडे पण तसंच झालं असतं, पुन्हा तुम्ही याची व्हॅल्यू भरली असती, पुन्हा त्याचं कॅल्क्युलेशन, पुन्हा तो 22/7 घेऊया का 3.42 3.4142 घेऊया असं विचारलं जातं. त्यापेक्षा हे असं केलेलं बरं पडेल. याचा हा वितळवून तो मिळवला असा प्रश्न आला रे आला की म्हणायचं याचं घनफळ बरोबर दुसऱ्याचं घनफळ, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सेकंड. त्याच्यामुळे पाय गेला तुमचा. आता याच्यात व्हॅल्यू पाहिजे. समजा मला इथे मी दिलेलं आहे असं समजा, इथे 7चा स्क्वेअर आहे म्हणजे 7/7 × 12 आहे. मला इथे काय करणार आहे, R याचा दिलेला आहे, समजा 7 दिलेला आहे ह्याचा पण H काढायचं आहे. तर फक्त मी या 7ला इकडे आणेन, थोडंसं कॅल्क्युलेशन करेन आणि आपल्याला H सहज मिळून जाईल. तर ही एक सोपी पद्धत आहे आणि असा प्रश्न तुम्हाला नक्की दिला जाईल, एवढं लक्षात ठेवा. याच्यावर थोडासा एक मॉडिफाईड क्वेश्चन आहे, तो म्हणजे असा का, दुसरं बघा, कोणतंही आपण असं करूया. समजा हा कोन आहे, हा मेल्ट केला, यापासून आपण कॉईन्स बनवले, नाणी बनवली, तर किती नाणी तयार होतील असा प्रश्न येतो. आता किती नाणी तयार होतील हा आपल्याला माहीत नाही आहे. मग आपण अशा वेळेस काय करतो, नंबर ऑफ 9 इज इक्वल, लेट द नंबर ऑफ 9 इज n. म्हणजे इथे फॉर्म्युल्यात काय येणार, याचं व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू n नंबर ऑफ कॉइन इंटू व्हॉल्यूम ऑफ कॉइन. बस एवढंच, इथे n येईल. आणि मग एक हे खूप सोपं होतं तसं बघितलं तर. याचं येणार 1/3 पाय R स्क्वेअर H
कॉईन म्हणजेच नाही, कॉईन म्हणजे पुन्हा एकदा कोण सांगेल कॉईनला आपण जॉमेट्रीत काय म्हणणार? हां ठीक आहे, मी सांगतो. मी त्याच्यासाठी आलेलं आहे. वृत्तचिती मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये स्पेअर नाही. ह्याला काय म्हणतं बघा ना. हां मग कॉईन बोललं की असं असतं बघा, याच्यात हे असं असं म्हणजे याला एवढीच हाईट असते. सिलेंडर. मग याचा फॉर्म्युला येणार इथे एन तसाच ठेवा, इकडे फॉर्म्युला लिहा सिलेंडरचा सांगा पाय आर स्क्वेअर एच. मला याचा नंबर काढायचा आहे म्हणजे हा याला पूर्ण इकडे घ्या, याच्या खाली आणून ठेवा बरोबर. म्हणजे 1/3 पाय. हा R1 होईल, हा H1 होईल, R2 होईल, हा H2 होईल. याच्या खाली लिहूया पाय आर स्क्वेअर एच 1. इथे लिहिणार पाय R2ची व्हॅल्यू भरा, एच राहील आणि कॅल्क्युलेशन एकदम पटकन होईल. छोटे जाईल बघा, बेस गेला, आरला डिवाईड केलं, एच इकडचं मिळून जाईल. नंबर काढायचं आहे ना फक्त एन, सगळे जाणार यातले आणि कॅल्क्युलेशन छोटं होईल. असा प्रश्न तर खूप वेळा विचारलेला आहे, आपल्या बुकमध्ये पण आहे. त्याच्यात त्यांनी कॉईनचं ना मेजरमेंट देताना त्यांनी असं सांगितलं की त्याची रेडियस 2 सेंटीमीटर आहे, पण त्याची जाडी म्हणजे हाईट ही 2 mm आहे, मिलीमीटर आहे. मग त्याला सेंटीमीटरला तुम्हाला काय करावं लागतं ते करावं लागेल. त्याला 10ने डिवाइड करा किंवा प्लस करा, ते तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे एक आपल्याला यामधील महत्त्वाचे प्रश्न हे आहेत. असे प्रश्न पुस्तकात आहेत, फक्त तुम्ही आज मी काय घेतले तेवढे जाऊन प्रश्न शोधून बघा आणि करा. तुम्हाला जर फॉर्म्युले तर येत असतील, लिहित बसलात तर एकाच प्रकरणावर आपलं सगळं जाईल. दुसऱ्या प्रकरणाची मला माहिती तुम्हाला देता येणार नाही. लक्षात आलं. मग आता आपण बघूया दुसरा भाग. यावर एक रोड रोलरचा प्रश्न येतो. रोड रोलरने जमीन दाबलेली आहे, त्या जमिनीचे क्षेत्रफळ किती, म्हणजे तसा प्रश्न असतो. तर त्या प्रश्नामध्ये पण तेच असतं, त्याचा व्हॅल्यूम माहिती आहे तुम्हाला. फॉर्म्युला रिव्होल्यूशन इंटू कर्व सरफेस ऑफ रोड रोलर किंवा फेरे गुणिले रोड रोलरचे वक्रपृष्ठफळ. मला मराठी शब्द सध्या आठवायला लागतात, कारण मी सध्या फक्त इंग्लिश मीडियम आणि CBSE ICI आणि इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांचं मॅथ्स घेतो. त्यामुळे मराठी शब्द मी पाठ करून आलो आहे, पण तरी मला अडखळायला होतं, आठवायला लागतं. पटकन जर तुम्ही मला मदत केली तरी चालेल तेव्हा. ठीक आहे, यावरचे एवढे प्रश्न केलेत तरी खूप होईल, तुम्हाला आरामात प्रश्न जमेल. एक प्रश्न मला तुम्हाला जरा सांगायचा होता, फक्त मी बोलतो, लक्ष द्यायचं, तुम्ही करू नका. मी तुम्हाला एक आयडिया देतो, थोडासा बाहेरचा प्रश्न आहे, ट्राय करून बघूया. लक्षात आलं. बघा, डायमेन्शन ऑफ क्युबॉइड A इंटू B इंटू C, S सरफेस एरिया आणि V व्हॉल्यूम. then show that 1/V is equal to 2/S in bracket 1/A plus 1/B plus 1/C. हा क्वेश्चन बाहेरचा जरी असला तरी तुम्हाला 4 पैकी 2 मार्क तुम्ही सहज मिळवता. म्हणजे बघा, त्याने डायमेन्शन दिलेलं आहे. हे डायमेन्शन मारामारी आहे, म्हणजे हे काय आहे, व्हॉल्यूम आहे, बरोबर आहे ना. आणि मग काय तुम्हाला सरफेस एरिया काढायची आहे. तुम्ही वॉचवरून सरफेस एरिया काढू शकता. AB प्लस BC प्लस CA ट्वाईस ते करू शकता. आणि त्या दोघांचं रेशो मी फक्त इथे सॉल्व करून बघतो, फास्ट करतो. बघा, पहिलं आपण असं ठरवायचं, याला इकडे Sला म्हणायचं तू इकडे येतो का, तो म्हणेल तुमच्यासाठी काय पण. हो, तुमच्यासाठी काय पण म्हणजे काय मिळालं तर SV मिळाला. आणि याचा फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे. याचा फॉर्म्युला येणार बघा, AB BC CA, व्हॉल्यूम तीच आहे, ABC A इंटू B इंटू. दुसरा मार्क झाला आपल्याकडे. आता काहीच करायचं नाही आहे. याला बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे हा याला द्यायचा, याला द्यायचा, याला द्यायचा.
आणि आपलं प्रश्न लगेच संपेल बघा. ए बी अपॉन ए बी सी प्लस बी सी अपॉन ए बी सी प्लस सी ए अपॉन ए बी सी. आता याच्यामध्ये जोडीदार असतात ते पळून जातात, हल्लीचं स्टाईल आहे. ए गेला ए गेला, बी गेला बी गेला, सी गेला सी गेला, बी गेला बी गेला, सी गेला सी गेला, ए गेला. जे राहिलं ते आपलं बघूया काय राहिलं आहे ते. 1/c प्लस 1/a प्लस 1/b आणि इथे आलं S/v. एसला पुन्हा विनंती करायचं, तो इकडे येतो का, तो तेच म्हणेल तुमच्यासाठी काय पण, आणि मग आपल्याला हा प्रश्न मिळेल. 4 मार्काचा प्रश्न आहे पण खूप सोपा आहे. साधी गोष्ट आहे. प्रश्न कसा सोडवावा त्याच्यावरून पण समजतं. त्यांनी दिले ते पहिलं घ्यायचं, A × B × C. याला फक्त तुम्ही पहिलं सांगायला पाहिजे की हे व्ही आहे, घनफळ आहे. आणि अशा प्रकारे असे प्रश्न, बाहेरचे प्रश्न सोपे असतात, अवघड नसतात. अर्धेतच मार्क त्याचे नक्की तुम्हाला मिळतील. तुम्हाला या प्रश्नांची माहिती सरांनी दिलेली असेल. मी फक्त काय लिहून घ्याल तर माझी वाट लागेल काय. लिहा आता संपवतो याला, हे दुसरं सुरू करतो. कितीला इकडे दिलेलं काय बघा, क्युबॉइडचं डायमेन्शन दिले, म्हणजे वृत्तचितीची मापे A × B × C. नंतर सरफेस S सरफेस एरिया असंच नाव द्यायचे, V व्हॉल्यूम, देन शो दॅट. हा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे पण अगदी चांगल्यापैकी आला तर बरं होईल ना. तुम्हाला माझी आठवण येईल की अरे सरांनी दिलेला प्रश्न आला, आणि सोडवता पण येईल कारण सोपं आहे. फॉर्म्युले मात्र नक्की करा, करत राहा. विसरता येणारच नाही ते एवढ्या सोप्या पद्धतीने. ठीक आहे, झालं असेल ना. हां ठीक, एकेकाचा झाला तरी बस होईल ना. मग दुसरे वाटून घ्या किंवा तुमचे सर तुम्हाला सांगतील. आता आपण हे कोणतं प्रकरण बघितलं आपण, नंबर किती त्याचा, 7. ओके, मग आता मी 5 घेऊ का 6 घेऊ. 6चे तुमच्याकडे सगळे फॉर्म्युले नाही आहेत त्यामुळे त्याला मी मागे ठेवतो. आपण 5चं घेऊया, कोऑर्डिनेट जॉमेट्री. यामध्ये तुम्ही कुठे चुकताय ते सांगतो फक्त. बस होईल विद्यार्थ्यांनो. पहिलं म्हणजे एक साधं व्यवहारातील उदाहरण घेत चला आणि त्यावरून बघूया. हे बघा, इथनं एक गाडी चाललेली आहे समजा. हिला मराठी विद्यार्थ्यांसाठी या गाडीला इकडे चढ आहे का, दिसतो का चढ. हो कुठे दिसतोय, याला चढच नाही आहे, सरळ जाणार आहे, म्हणजे याचा स्लोप 0 होणार आहे. आणि हा कोण आहे तर एक्स अक्ष, एक्स ॲक्सिसचा स्लोप किती येतो 0. तुम्हाला रिकाम्या जागेवर येईल तेव्हा. तर स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस 0 ही डायग्रामवरून पण समजून लक्षात ठेवता येईल तुम्हाला. नंतर बघा असा एक भाग आहे, अशी गाडी जाऊ शकत नाही, जाईल का नाही. मग हा कशावरचा प्रवास आहे, वाय ॲक्सिसचा आहे. मग वाय ॲक्सिसचा त्याने जर स्लोप काढायला सांगितलं तर सांगायचं डज नॉट फाइंड, काढता येत नाही. म्हणजे 2 मार्क झाले ना. मग स्लोप कोणता, तर असे तिरकस असेल त्याला स्लोप. बरोबर आहे ना. याचा स्लोप काय येणार, आपण 2 पॉइंट घेतो, P x1 y1 Q x2 y2
त्याचा स्लोप काढता. पण स्लोप आपल्याला दोन प्रकारे काढायचे असतात. थिटा दिला असता पण काढावा लागतो, स्लोप थिटा दिल्यावर पण काढायचा असतो. आणि कोणता थिटा देतात? 30, 45 आणि 60. स्लोप म्हणजे काय? टॅन थिटा. स्लोप म्हणजे काय येणार आहे? टॅन थिटा. मग तुम्ही लक्षात कसं ठेवाल? तर याचं बघा, याला येणार 1/√3 येणार, 1/√3. मग आपण असंच 30ला सांगायचं, तुझे हे जे दोन नंबर आहेत ना, हे तू 45 आणि 60ला देऊन टाक. तू दिलंस तर तुला पुण्य लाभेल. मग तो काय करेल? पहिला नंबर पहिल्याला देईल, दुसरा नंबर दुसऱ्याला देईल. झाले, हे यांचे टॅन झाले आणि हे त्यांचे स्लोप झाले. स्लोप कोणाचा लक्षात ठेवायचा? फक्त 30चा. आणि मग दुसरे याला वाटणी करायला सांगायचं, तो बरोबर देतो आणि ते लक्षात राहतात. हेच आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये वर्ड प्रॉब्लेम करताना टॅन काढावे लागतात आणि ते यांचेच असतात. सिंपल आहे एकदम. टॅन 30चा स्लोप लक्षात ठेवा, 1/√3. त्याच्या बाजूचे नंबर लिहा 45, 60. मग त्याला सांगायचे हे तुझे दोन्ही नंबर देऊन टाक. तो पहिल्याला पहिला नंबर देईल, दुसऱ्याला दुसरा नंबर देईल आणि तिघांचे स्लोप आपले पाठ झाले आणि हे दोन ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरतील. लक्षात आलं? 90चा काढता येत नाही. बघा, हा 90चा काढताच येत नाही. तसं आपल्याला करता येईल. म्हणजे स्लोप. आणि स्लोपवरून काय करता येतं बघा, 5.1 मध्ये तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला आहे, माहिती आहे ना? तो तुम्ही फॉर्म्युला वापरून गणित करता, बरोबर आहे? डिस्टन्स फॉर्म्युला बोला बरं. +2 - y1 होल स्क्वेअर. पण तुम्हाला जर एकच पॉईंट दिला त्याने, एक प्रश्न बघा पहिला मराठी विद्यार्थ्यांसाठी. बिंदू P -3, 4 आरंभ बिंदूपासूनचे अंतर काढा. सेमीवाल्यांसाठी पॉईंट P -3, 4 फाइंड द डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. अशा वेळेस डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचं, काहीच नाही. x² + y². डिस्टन्स ओरिजिन असा शब्द आला किंवा आरंभ बिंदूपासून आला तर हा फॉर्म्युला घ्या. आणि हा प्रश्न तुमच्या बुकमध्ये आहे, तुमच्या तिसरी MCQ आहे प्रॉब्लेम सेटमध्ये. हा पॉईंट -3, 4 बोला. तर स्लोपनेच आता तुम्हाला बघा, पॉईंट शो दॅट द पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट्स कोलिनियर आपल्याला दाखवायचे असतील तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला नका वापरू. त्याच्यात 3 वेळा डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचे. पुन्हा त्याचा तुम्हाला रूट काढता आला पाहिजे. रूट काढता नाही आला तर गोंधळ होतो. त्यापेक्षा स्लोप वापरा. त्यांचे 2 स्लोप काढा. त्या स्लोपवरून दोघांचे पहिल्या आता समजा A आहे, B आहे आणि C आहे. पहिला ABचा स्लोप काढा, मग BCचा स्लोप काढा आणि याच्यावरून ठरवा दोघांचे स्लोप इक्वल असतील. मध्ये B बिंदू कॉमन आहे म्हणून दीज आर कोलिनियर. आणि जर स्लोप इक्वल नसतील तर नाही म्हणायचं. पुन्हा तुम्ही शो दॅट दिस पॅरलोग्राम, शो दॅट दिस इज पॅरलोग्राम. इथे पण डिस्टन्स फॉर्म्युला नका वापरू, इकडे स्लोपचाच फॉर्म्युला वापरा. स्लोपचा फॉर्म्युला तर तुम्हाला फक्त समोरासमोरील बाजू पॅरलल आहेत असं सांगायचा प्रयत्न करा की संपेल. पण आता स्लोपमध्ये तुम्हाला 7.5.2 मध्ये स्लोप येतोय. तर या स्लोपचा एक फॉर्म्युला आहे, त्यांनी 5.1 मध्ये स्लोप येणार ना, हां 5.2 मध्ये येतात. तर स्लोपचं एक सम करा, पहिला किंवा दुसऱ्यामधील एक सम करा, त्याच्यात लगेच 7वा सम करा. त्याच्यात त्यांनी स्लोपची व्हॅल्यू दिले आणि एक्सची व्हॅल्यू काढायला सांगितले. तो आपल्याकडून दुर्लक्षित होतो प्रश्न. तो जर प्रश्न तुम्ही केलात तर फायदा आहे. 5.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट केला की 7 करायचा, कारण तो 7चा प्रश्न जो आहे तो 7चा प्रश्नात
तुम्हाला स्लोप दिलेला असल्यामुळे तुम्हाला तो अवघड होईल, वेळ जाईल. प्रॅक्टिस असली तर चांगलं होईल. अरे तुम्ही आमच्यात आहात की नाही? ठीक आहे. आता आपण 3 फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत आपल्याला. कोणकोणते? सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला. व्हेरी गुड. हे फॉर्म्युले पण तुम्हाला माहिती आहेत. मी तुम्हाला आता एक प्रश्न सांगतो किंवा तो प्रश्न आहे 10, 11 आणि 12. हे प्रश्न करताना तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, बस दुसरं काय नाही. याचे त्यांनी 3 इक्वल पार्ट केलेत, ट्रायसेक्शन केलेत. याचे इक्वल 4 पार्ट केलेत. 1 2 3 4. पी क्यू आर. इथे पी क्यू. फक्त लक्ष ठेवा, दुसरं काय नाही, समजून घ्या फक्त. नंतर घरी जाऊन तुम्ही करू शकता. पी क्यू आर एस. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3. ज्यांचे नंबर पार्ट केलेले आहेत कॉन्ग्रुएंट पार्ट, ते जर ऑड नंबर असतील तर पहिला सेक्शन, नंतर मिड पॉईंट वापरतात. काही ठिकाणी सगळेच लोक सेक्शनच वापरतात, पण सेक्शन फॉर्म्युला मोठा होतो, मिड पॉईंट फॉर्म्युला खूप सोपा ठरतो. तर याच्यामध्ये आपण इथे असं लिहून ठेवूया, सेक्शन फॉर्म्युला आणि नंतर मिड पॉईंट फॉर्म्युला. मध्यबिंदूचे आणि सेक्शनला काय म्हणतात सर? सेक्शन विभाजनाचे सूत्र. हे विभाजनाचे सूत्र वापरायचं, नंतर मध्यबिंदूचे सूत्र वापरायचं. लक्षात? तर लक्षात लिहून ठेवा, हे नक्की लिहून ठेवा. याच्यात तुमचा फायदा होईल. आज घरी जाऊन विचारून करून बघा की याला आपण कोणता. आणि बघा 4 पार्ट असतील तर फक्त मिड पॉईंट फॉर्म्युलाच वापरायचा. मिड पॉईंट सगळीकडे मिड पॉईंट. आता बघा ना, यामध्ये क्यू मिड पॉईंट येईल यांचं का? किती आहेत? 1 2 3 4. हां बरोबर. हे बघा, याला घेतलं तर इकडे 2 बिंदू, इकडे 2. पहिला क्यूचा काढा. क्यूचा काढला तर बीचा दिलेलाच आहे, म्हणजे आर त्याचा मध्यबिंदू होतो, मग तो मिड पॉईंट वापरणार. क्यूचा काढला तर पीचा पण काढता येणार, कारण तो पण त्यांचा मिड पॉईंटच ठरतो. म्हणजे इथे तुम्ही वापरूच नका दुसरा कोणता, फक्त मिड पॉईंटचा फॉर्म्युला वापरा. तुम्हाला याच्यात निश्चित फायदा होईल. हे आपल्या बुकमध्ये 10, 11, 12 मध्ये आहेत सेक्शन फॉर्म्युलेवाल्याच्या सूत्रात. याच्यात हा 12 वाला आहे. 12 मध्ये 5 दिलेत. आता 5 दिल्यावर समजा आपल्याला पीचं काढायचं आहे, तर रेशो कोणता घ्यायचा? तर यांना नंबर देऊया 1 2 3 4 5. म्हणजे इकडे किती पार्ट आहेत? 1 2 3 4. मग 1:4 घ्या फक्त बस. आणि एकदा पीचं काढले का दुसरे सगळे मिड पॉईंटच वापरा. सगळ्या ठिकाणी मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा, म्हणजे पुन्हा इझी होईल. नाहीतर पुढे सारखे सेक्शन घेतलं तर हेवी होईल, वेळ आपला वाचणार नाही आणि मग आपल्याला रडत रडत बाहेर यावं लागलं. सगळं येतो तो पण 2 राहिले ना, असं व्हायला नको आहे. तर तसं होणार नाही. मी याचसाठी आलो आहे की तुम्हाला हलकं फुलकं कसं होईल, भीती कशी कमी होईल, यासाठी मी तुम्हाला मदत करायला आलो आहे. ठीक आहे. आपल्याला 5व्या प्रकरणाचं ओझरतं फॉर्म्युले हे ते भाग तुमचे झालेले आहेत. आत्ता 4थं तर तुम्ही करणार आहात, बरोबर. नंतर फर्स्ट सर्कल. ठीक आहे. सर आणि आम्ही जेव्हा व्याख्यानाला जातो तेव्हा आम्ही म्हणतो की सर्कल नाही केलं तरी तुम्हाला 40चे 40 मार्क मिळतील. हो, कसं नाही? बघा ना, आपला पेपर किती मार्काचा असतो? 60 मार्काचा. सोडवायचं किती असतो? 40 मार्काचा. प्रश्न किती देतात? 27. सोडवायचे प्रश्न किती असतात? 20. 7व्या प्रश्न द्या ना सोडून त्याला तिकडे. असं सोडलं तरी होईल की? का नाही होणार?
बरोबर आहे ना. पण तरीसुद्धा तुम्ही विचारलात म्हणून मी तुम्हाला सर्कलची माहिती देतो. पण काही अशा शॉर्ट्सकट देतो, ट्रिक देतो, पूर्ण घेण्याला मोठं आहे. ह्याला 12 मार्क आहेत, पण या 12पैकी 6-7 मार्क तर डोळे मिटून तुम्ही घ्याल. मग अशी मी एक पहिलाच प्रश्न घेतला होता, तो 2 मार्काचा तुम्हाला येईल. बरोबर आहे, नक्की तो झाला एक. ठीक आहे, मी देतो तुम्हाला. यामध्ये आपण असं करूया बघा, जोड शब्द लक्षात घ्या. आत्ता आपल्यामध्ये जोड शब्द आहे. मी शिक्षक, तुम्ही माझे विद्यार्थी. जोड शब्द आहे ना, बरोबर आहे ना. आई बाबा जोड शब्द आहे. तसं सर्कलमध्ये रेडियस आणि टँजेंट हा जोड शब्द समजून घ्या. रेडियस, टँजेंट, त्रिज्या, स्पर्शिका हे जोड शब्द आहेत. यांच्यामध्ये कितीचा कोन होतो? 90चा. मग याचा त्रिकोण बनवला तर कोणता त्रिकोण होतो? काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रँगल. मग याचा फॉर्म्युला वापरला की झालं. असा प्रश्न येणारच परीक्षेत. बघा ना, 3.1 मध्ये आहे बघा एक असा RMNO असा प्रश्न दिलेला आहे. बरोबर आहे ना. ही त्रिज्या दिलेली आहे, हेच माप आहे, 5 आहे. ही 10 दिलेली आहे. मग तुम्ही असं म्हणा OM परपेंडिक्युलर टू OR म्हणून 90 आणि याला पायथागोरस अप्लाय करा, झालं, संपलं. पायथागोरस माहिती ना, माहिती की नाही बोला. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. मग हायपोटेनसचं नाव घ्या, लाजू नका, OR स्क्वेअर. बरोबर आहे. पहिल्या बाजूचं नाव घ्या, OM स्क्वेअर आणि राहणार काय? MR स्क्वेअर. एकदा का तुम्ही सूत्र लिहिलं की हे सूत्र तुमच्याशी बोलतं, दादा ताई माझा खाऊ मला दे. त्याचा खाऊ त्याला देऊन टाकायचा. ORचा खाऊ आहे का आपल्याकडे? हो आहे, 10चा स्क्वेअर. याचा आहे. याचा नाही, त्याला सांगायचं थोडं थांब, गरम आहे ना, नंतर देईन. आणि मग त्याची किंमत मिळेल ती त्याला देऊन टाकायची. एकदम सोपा. असा प्रश्न येणार परीक्षेला. याच्यावर एक प्रश्न येणार म्हणजे येणार. पायथागोरसवर आधारित प्रश्न येणार, नक्की येणार. पुस्तकातलंच आहे. आणि हाच प्रश्न पुन्हा सिद्ध करायला दिलाय त्याने, सिद्धता करेल. शेवटचा यातला प्रश्न आहे तो असा आहे की OR हा, सॉरी इथे N आहे, OR हा या दोन्ही कोणाचा कोन दुभाजक आहे. बरोबर आहे ना. मग कोण दुभाजक आहे? मग आपल्याला हे दोन्ही पहिले त्रिकोण कॉन्ग्रुएंट दाखवायला पाहिजेत. सेमीवाल्यांसाठी, मराठीवाल्यांसाठी हे दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवा. अरे बघा ना, मी एक खूण करतो, ही खूण मिळाली तुम्हाला, ही कॉमनची साईड खूण करतो आणि तिसरी खूण याच्यावर करतो. या खुणा फक्त वाचा, दोन्ही त्रिकोण एकरूप होतील. रेडियस ऑफ सेम सर्कल, tangent from external point to the circle are congruent. This is a common side. Finish. हे दोघे कॉन्ग्रुएंट झाले की बिंदास म्हणा की हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. Therefore QR is a bisect of angle R. पुन्हा हे अँगल आणि हे अँगल इक्वल आहेत. आरामात तुम्हाला लिहिता येईल. खूप सोपा प्रश्न आहे, पण प्रॅक्टिस करा एकदा की निश्चित तुम्हाला सोपेच प्रश्न 80-90% सोपे प्रश्न असतात. थोडासा इकडे तिकडचा भाग असतो. तसे भाग तुम्हाला करायचे असतील तर बघू, नंतर मी तुम्हाला सांगेन जाता जाता काय करेन. तर 3.1चं सॅटिस्फॅक्शन थोडंफार तरी झालं असं समजूया. 3.2 कडे जाऊया. टचिंग सर्कल, 2 टाईप, एक्सटर्नली अँड इंटरनली. यामध्ये ना एक तुम्ही असं बाहेर करता, डायरेक्ट आपण बघूया, जरा थांबा. फक्त लक्ष द्या, याच्यात लिहिण्यासारखं काहीच नाही आहे. लक्ष द्यायचं इकडे. हे बघा, फर्स्ट सर्कल आहे म्हणून तुम्ही इथे म्हणा R1. दुसरं सेकंड सर्कल आहे म्हणून लिहिता इथे R2. यांच्यामधील डिस्टन्स किती येणार तर R1 प्लस R2. दीज आर एक्सटर्नली टचिंग सर्कल. हे बाह्यस्पर्शी आहेत, तर यांचाच डिस्टन्स मी आपण लिहितो.
मग याचं पण तुम्ही कसं करता तुम्हाला माहीत. सांगा बरं याचं काय होणार मग. D इज इक्वल टू R1 मायनस R2. आता मी एक प्रश्न देतो तुम्हाला की असं आहे की इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत ना, त्यांच्या रेडियस आहेत 3.5 अँड 4.5. तर यामधील डिस्टन्स सांगा किती येणार. तुम्ही काय कराल, फॉर्म्युला असा बाहेर केलाय ना तुम्ही, मग लगेच तुम्ही लिहिणार 3.5 मायनस 4.5 इज इक्वल टू लिहिणार 1. ते तर मायनस येतं. हां मग चुकलं ना. मग हा चुकू नये म्हणून इथे आपण फॉर्म्युला बदलायचा का. नक्की. हां मग काय बघा, मराठीवाल्यांसाठी मोठी त्रिज्या वजा लहान त्रिज्या आणि इथे लार्जर रेडियस मायनस स्मॉलर रेडियस. टचिंग सर्कलचा फॉर्म्युला असा लिहून ठेवा की द डिस्टन्स बिटवीन internally touching circle, distance between centers of internally touching circles is equal to larger radius minus smaller radius. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा आला तर तो चुकतो. यामधील तुम्हाला प्रश्न करायचे असेल तर चौथा प्रश्न तुम्ही जरूर करा, त्यामधील 4th नंबरचा क्वेश्चन करा आणि त्याच्याच बरोबर लगेच प्रॉब्लेम सेट मधला 7वा करा. हे दोन्ही प्रश्न सारखेच आहेत. इकडे प्रूव्ह दॅटला आहे, तिकडे ॲक्टिव्हिटीला आहे, कृती करायसाठी आहे. नुसतं पानं पलटत राहू नका ना, फक्त लिहा ना 3.2 क्वेश्चन 4 आणि PS 3 क्वेश्चन 7 एवढंच लिहायचं आहे. तेवढं लिहिण्यापेक्षा बुक उठत राहिलं तर बंद होईल. ठीक. आता आपण 3.3 कडे जाऊया. पहिलं 3.3 कडे आपल्याला एवढ्या ॲटलिस्ट एवढ्या गोष्टी माहिती पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे बघा, मी इथे आर्क लिहितो ABC. पहिला हा आर्क तुम्ही वाचाल BC आहे, दुसरा आर्क वाचाल AB आहे आणि या दोन्हींचा मिळून एक आर्क मिळेल. तो कोणता बरं, ABC. बरोबर आहे. आणि ते सर्व आर्क एकत्र केले तर किती होतं 360. हां मग याच्यावर नेहमी प्रश्न असतो. तोच प्रश्न बघा 3.3 मधील पहिला प्रश्न असा आहे, हीच नावं आहेत, हेच नंबर आहेत, सगळं हेच आहे. हा C आहे, हा D आहे, हा E आहे, हा 70 आहे, हा DEFG आणि याचं मेजर आहे 200. प्रश्न काय विचारला आहे, EF किती, DEF किती, क्वेश्चन मार्क आहे. बस. मग यामध्ये काय येतं, तर यामध्ये तुम्हाला पहिलं ह्यांची मेजर काढा. आता जर तुम्ही याचा मेजर लिहाल ना, मगाशी आपण केलं अँगल इज इक्वल टू आर्क, सेंट्रल अँगल आहे ना, म्हणून इथे येणार 70. जे जे आन्सर येईल ना ते याच्यात भरत राहा, म्हणजे तुम्हाला नंतर याचं काढाल ना तुम्ही तर तो 90 येतो. बरोबर आहे ना. आणि याचं पण झालं. मग आता काय पाहिजे ते यांची ॲडिशन करा असं सांगितलंय, मग यांची ॲडिशन केली 160 होईल असा प्रश्न आहे. आता तुम्हाला म्हणजे मापं काढणे हाच मला चांगलं जमते. हल्ली इतरांची पण मापं काढता, तशी प्रश्नांची पण मेजरमेंट तुम्ही आरामात काढता. बरोबर आहे ना, अगदी सहज काढता येतात. पण सिद्ध करा, अप्रूव्ह दॅट. इथे आमची जरा गोची होते है ना, पण नाही व्हायला गरज नाही, अजिबात नाही होणार. बघा लक्ष द्यायचं फक्त. आपले थेरम आहेत, मी थेरमवर डिटेल नाही सांगणार पण एकदम शॉर्टकट सांगतो. हे बघा, हा AB कॉर्ड आहे, जीवा आहे, CD पण जीवा आहे. या ABच्या सह म्हणजे ABचा संगत कंस कोणता आहे, तर तो कोणता कंस येतो, हा. दोघे एकत्रच असतात. जीवा तिथे कंस आहेच, नाणं आहे ना त्याला काटा तिथे छापा आहेच, तसं इथे पण येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक असं थेरम आहे की जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात. यावर आपण एक प्रश्न करूया आणि तो प्रश्न आपल्या 3.3 मधला कितवा प्रश्न आहे, तिसराच आहे. हे बघा, ही AB जीवा आहे, ही CD जीवा आहे. त्याने असं सांगितलंय जीवा AB इज इक्वल टू जीवा CD असं दिलंय त्याने.
आणि नंतर म्हणतायत शो दॅट कंस AC इज इक्वल टू कंस BD. बरोबर. नेहमी आपल्याला जे दिलं जातं ते आपण घ्यायचं असतं. आपल्या खिशात काहीच नसतं. आपल्या डोक्यातच अक्कल असते फक्त तेवढी घ्यायची. त्यांनी दिलं आपल्याला. काय दिलं बघा. जीवा AB किंवा कॉड. इथे CD येणार. जीवा CD. CDच आहे ना. हो CD. मग आता ही जीवाचा कंस कोण. जीवाचा कंस ABच येणार. फक्त जीवाला काढायचं आणि कंस लिहायचं बस. AB. याला जीवा काढायचा. काय लिहिणार इथे कंस CD. नक्की. आता बघा इकडे लक्ष द्यायचं. ही AB जीवा आहे. हिचा कंस बघा हा आहे. हा किती कंसाने बनलाय. AC प्लस CB. मग याच्या खाली लिहूया आपण AC प्लस CB. हा बघा CDचा कंस कोणता येतो. CBD. बरोबर ना. मग याच्या खाली हां बरोबर आहे CB प्लस BD. अरे थांबा जरा. लिहिलं नाही बरोबर. AC प्लस CB बरोबर CB प्लस BD. चला जोडीदार पळून गेले. राहिले ते आपले. झालं ना. 3 मार्क मिळतील याच्यात आपल्याला. किती मार्क मिळतील. 3. सोपं आहे ना. म्हणजे सिद्धता खूप सोप्या असतात. एवढं तुम्ही समजायला पाहिजे. आणि त्याच्याकडे जरा प्रेमाने बघा हां. कारण 10thला आल्यावर तुमचं प्रेम एवढं वाढलंय की विचारू नका. प्रचंड झालंय तुमचं. कोणावर करू आणि कोणावर नाही करू असं झालंय. सगळ्यांना विचारतायत सर आम्हाला प्रेम करायचं आहे. मला विचारत असाल तर मी सांगेन माझ्या जॉमेट्रीवर प्रेम करा. अभ्यासावर प्रेम करा. तुम्ही खूप मोठे व्हाल. प्रेमाने जग जिंकता येतं. तुम्ही अभ्यासावर प्रेम केलं तर जगावर तुम्ही तुमचा झेंडा लागलेला असेल कुठेही करू. झालं बरोबर आहे ना. फक्त एवढाच आहे त्याच्यात. दुसरं काहीच नाही. 3.3 करायचं असेल तर आर्क इक्वल टू कॉड. कॉड इक्वल टू आर्क. याचा आणखी एक प्रश्न आहे बघा इथे. तो नुसता सांगतो फक्त तुम्हाला. आता लिहिणार नाही कारण मला पुढे जायचं आहे. तर याचं नाव पुस्तकातीलच देतो हवं तर. QRS. त्याने सांगितलं हा इक्विलॅटरल ट्रँगल आहे. म्हणजे ही कॉड बरोबर ही आणि ही. आता बघा या वर्तुळात तुम्हाला पण असं बघा. म्हणजे तुम्हाला पण कोणालाही तर कोण तुम्हाला मामा म्हणत असेल, मावशी म्हणत असेल, दीदी म्हणत असेल, बाय म्हणत असेल, आई लाडाने म्हणत असेल. तसं यांना बघा वर ट्रँगलचा हा काय आहे सेगमेंट आहे. पण वर्तुळाचा काय आहे तो कॉड आहे किंवा जीवा आहे. मग ह्या कॉड इक्वल आहेत तर हे दोन्ही सगळे इक्वल आहेत. तिन्हींची बेरीज किती होणार 360. त्यातले प्रत्येक घेतला तर मग काय होणार 120 120 120. जरा मोठा आहे पण तुम्ही याच्यावरून तो करता येणार आहे. ट्राय करा याच्यावरून. 3.4 कडे वळायचं आहे. 3.4 कडे वळताना मला असं तुम्हाला सांगायचं आहे की हा कोन आहे ना त्याच्यामध्ये 3.4 मध्ये बघा या दोघांमधलं रिलेशन आहे फक्त बस. कोन आणि कंस. लक्ष असू द्या बघा. याचे फॉर्म्युले लक्षात घे. पहिले तयार करू आपण. कोन बरोबर कंस किंवा आर्क. अरे मला इंग्लिश वाल्यांनंतर सांगतो. कोन बरोबर 1/2 कंस. कोन बरोबर 1/2 कंसांची बेरीज आणि कोन बरोबर 1/2 कंसांची वजाबाकी. आता हे कधी वापरायचं डायग्राम देतो. कोन जर सेंटरवर असेल तर कोन बरोबर कंस
आता समजा इथे मी असं दिलेलं असेल तर तुम्ही याचं फक्त कोणाचं नाव लिहायचं, कंसाचं नाव लिहायचं, एकाचं माप देतात, दुसऱ्याचं लिहिता येतं. आता जर का हाच कोण इथे सेंटरवर होता, तो म्हणतो नको मला कंटाळा आलाय, मी जातो कडेवर उभा राहतो, म्हणजे बाउंड्रीवर राहतोय, तर तो इकडे आला हां, तर मग येणार कोण बरोबर कंसाच्या निम्मी. हा कोण समजतं का? नाही, तुमचे चेहरे तर म्हणतात नाही समजत. सांगतो थांबा, जरा नावं देतो त्यांना. हा बघा, हा असं आहे की कोण म्हणतो आता मी कडेवर नाही, मी मध्ये जातो, तुमच्या घरात येतो, आता घरात येतो, ABCDE. आणि कोण म्हणतो मी नाही, आता मी चाललो तुम्हाला सोडून जातो, बाहेर गेला बिचारा. याला तर याला मी नाव देतो, हेच नाव आपल्या तुमच्या पुस्तकात आहे बघा. याला M आहे, इथे N आहे, इथे E आहे. थांबा, पान नंबर पण सांगतो. 125 आहे, हा 37 आहे. 63 पानावर असेल, 3.4 ना, 63 पानावर प्रश्न 7वा आहे. 63 पानावर प्रश्न 7वा आहे. चौऱ्याहत्तर आहे. हां, 3.4चा. थांबा, 58, 55, 58, 63, हां 74. राईट 74. सॉरी. तर बघा, हा प्रश्न आणि हा प्रश्न 7वा आहे 3.4 मध्ये, आणि हा प्रश्न 8वा आहे. 5वा, हो बरोबर, 6, 7, 8, राईट, 8 आहे. याचं मेजर आहे 108 आहे, याचं 95 आहे, याचं विचारलं. लक्ष द्यायचं, मी काय म्हणत होतो ते पहिले समजून घ्या. बघा, अँगल इज इक्वल टू आर्क. जर अँगल सेंटरवर असेल तर तुम्ही असं लिहायचं, अँगल इज इक्वल टू आर्क. याच्या खाली अँगलचं काय नाव ना, AOP इज इक्वल टू आर्क AP असं लिहाल. आता अँगल इकडे सर्कल इथे आला तर मग अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ कंस, किंवा म्हणजे अँगलचं नाव लिहिणार ACB इज इक्वल टू हाफ ऑफ AB. इथे AB आहे म्हणून. तसं याचं पण मग या दोन कंसांचे, हा AE प्लस काय येणार इथे BC, कंसांची बेरीज, ॲडिशन ऑफ आर्क त्याच्याकडे असलेलं. ह्याच्यामध्ये पण ह्यांची कंसांचे मायनस करायचं. अँगलचं नाव लिहूया A किंवा तुम्ही A लिहिलं तरी चालेल. अँगल A इज इक्वल टू या आर्कची सबट्रॅक्शन लिहायचं, MN मायनस EF, आणि मेजर भरायचं. आता बघा, हा जो 7वा क्वेश्चन आहे, 7 आणि 8 हे जे क्वेश्चन आहेत, यांचेच क्वेश्चन तुम्हाला 87-88 पानावर हे दोन प्रश्न येतील. प्रॉब्लेम सेटमधील 15 आणि 16 क्वेश्चन करा यावर. त्यातला पहिला प्रश्न याच्यावरच आधारित आहे. सर तुम्हाला दिलेलं देतील सगळे म्हणा, पण मला आता आठवलं आहे म्हणून मी करतो. मी आज तसं काय नाही. 15-16 आहे. 15ला हा दिलाय त्यांनी आणि 17ला तो दिलेला. हे 4 प्रश्न केलेत ना तुम्ही त्याचे, तर यातलाच प्रश्न परीक्षेला 100% तुमच्या समोर उभा असेल. हाय दीदी, हाय दादा म्हणेल, दोस्ती करा आणि त्याच्याकडून आपलं काम करून घ्या. कळतंय ना मला? अजून तुम्हाला असं सांगतो की जर का ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे त्याने प्रश्न क्रमांक 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असे तिकडे 22 पर्यंतचे प्रश्न सोपे आहेत, तेच केलेत तरी बस होईल. सोपे जे येतील ते एकदा बघून बघा, सोपे वाटतील तर ते करा, त्याच्यात काय एवढं अवघड नाही. हा 3.4 कडे आपण आलो. ह्याच्यातले फॉर्म्युले तर संपले. 3.5 मी आता डायग्राम काढतो, तुम्ही फक्त फॉर्म्युले आठवायचे बस, दुसरं काही करू नका. हे बघा, हा इथे काय चुकताय ते मी नक्की सांगेन तुम्हाला.
हा प्रश्न पहिला आहे, हा तिसरा आहे. याचे व्हॅल्यू इकडे 6, 10, 8 आणि ही विचारली. पहिला याचा फॉर्म्युला सांगू शकाल? याचा फॉर्म्युला आता ठीक आहे, मी पहिला प्रश्न लिहितो, आपण काय चुकतो त्यासाठी लक्ष द्यायचं. इथे पी क्यू इज इक्वल टू आहे 12, पी आर इज इक्वल टू आहे 8. फाइंड एस आर. मराठी विद्यार्थ्यांसाठी पी क्यू 12 आहे, पी आर 8 आहे आणि एस आरची किंमत काढा असा प्रश्न आहे. फॉर्म्युला तुम्ही सांगू शकता का? बघा याचा फॉर्म्युला वाचण्याची एक टेक्निक आहे, तीच वापरली तरच तुम्ही जमाल, नाहीतर हा फॉर्म्युला लिहिताना आता समजा या प्रश्नानुसार तुम्ही फॉर्म्युला लिहिता तुम्ही जनरली, तर तो कसा लिहिता बघा. पी क्यूचा वर्ग बरोबर आहे ना, पी आर गुणिले एस आर लिहितात बरेच लोक, कारण काय एस आर काढायचा आहे ना, पण तसं नाही आहे, चुकीचं आहे. हा फॉर्म्युला इथेच चुकतो आपला, म्हणून याच्यावर जरा लक्ष ठेवा. सोपा प्रश्न खूप वेळा विचारतात. तर याच्यामध्ये काय करायचं बघा, पी कडूनच वाचायचा. पीचा मोठा भाग छोटा भाग, मोठा भाग छोटा भाग, म्हणजे काय होणार पी एस इंटू पी आर असं लिहायचं आणि मग व्हॅल्यू भरायच्या, मग तो प्रश्न येईल, नाहीतर चुकेल प्रश्न. लक्षात ठेवायचं. पहिलं सूत्र नुसतं बघितल्याबरोबर सूत्र लिहून टाका आणि मग मेजर भरा आणि मग करा. नाहीतर तुम्ही याच्यावर लक्ष दिलं का हे विचारलंय, तुम्ही तिथे डायरेक्ट एस आर लिहाल. इथे एस आर नको आहे, इथे येणार आपल्याला पी एस सी. व्हॅल्यू भरणं सोपं आहे, कॅल्क्युलेशन करणं तुमच्या डाव्या हाताचं काम आहे. एकदम फटाफट येतात आणि बरेचसे चुकतात पण. ठीक आहे. हा प्रश्न बघा, माहिती आहे कोणता प्रश्न आहे? डिव्हिजन ऑफ कॉर्ड, कसं पण एक्सटर्नली डिव्हिजन कॉर्ड आणि दोन जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. याच्यामध्ये असं वाचायचं बघा, पी कडून मोठा भाग छोटा भाग, मोठा भाग गुणिले छोटा भाग, मोठा भाग गुणिले छोटा भाग, एवढं लिहिलं की बस झालं. आरामात तुम्हाला त्याचा प्रश्न लिहिता येतील. तर यापैकी हे 2-3 प्रश्न पुन्हा तुम्ही बघा 15 आणि 16 प्रश्न करणार आहात ना, त्याच्यात हा प्रश्न आहे. 15व्यामध्ये हा प्रश्न आहे, 16व्यामध्ये अंतर म्हणजे 15-16 कराल ते ह्याचं. ही जीवा बघा इकडे, ही अशी आंतरविभाजन ना जीवांची अशी असेल. तर 15-16 केला तर तुम्हाला 2 थेरमची तयारी होते. एक थेरम येतो तो तुम्हाला आधीचा आणि हा दुसरा 2 जीवांच्या आंतरछेदाचा आणि कोन आणि कंसावरील प्रश्न असतात. सर्कलमध्ये मला वाटतं असे प्रश्न तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. एवढे केले तरी खूप होईल. 10 मार्क 12 पैकी तुमच्या हातात असतील एवढे प्रश्न केलात तरी निश्चित अगदी. 3.5 पण झाला. आपण आता बघूया. थोडा वेळ मी तुम्हाला लिहिण्याबिण्यापासून जरा शांत करतो. तुम्ही मला फक्त उत्तर सांगायचे. मी तुम्हाला बघा हे नंबर लिहितो, कोणते नंबर आहेत ते सांगा. अरे मी नंबर वाचायला नाही सांगितलं, कोणते नंबर आहेत? ऑड नंबर आहेत आणि सम नंबर आहेत, विषम नंबर आहेत. तर आपण असं करू, याच्यावरून एक लक्ष द्यायचं, थोडा वेळ चेंज म्हणून. आता मात्र मी तुमच्याकडेच बघणार आहे, कारण मला आता लिहायचं नाही आहे. बघा लक्ष द्यायचं. आपण फर्स्ट नंबर 3 घेऊया. 3चा स्क्वेअर करा, 1 वजा करा, 8ला 2ने डिवाइड करा. ह्यात गोंधळ सेमी आणि मराठीचा होतो, पण पुन्हा सांगतो. 3चा वर्ग करा, 3चा स्क्वेअर करा 9, -1 करा, डिवायडेड बाय 2 करा, भागिले 2 करा. हां म्हणजे 4 मध्ये 1 ॲड करा 5. बरं, 5चा स्क्वेअर करा, 1 मायनस करा, 2ने डिवाइड करा. हो 12. व्हेरी गुड व्हेरी गुड. यात 1 ॲड करा. 7चा स्क्वेअर करा, बरोबर. 1 मायनस करा, 2ने डिवाइड करा.
48चा डिवाइड करा ना, काय अशा करताय. 24, 25. 9चा स्क्वेअर करा, 81 -1 करा, डिवाइड करा, 1 घ्या, 41. 11चा करा, 121 ला 1 डिवाइड करा, 60 होतील आणि 61. हे आहेत ट्रिपलेट्स ऑफ पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. पायथागोरसची त्रिकुटे आहे ती, आणि हीच आपल्या पुस्तकात सगळीकडे आहेत. पहिलं प्रकरण सोडून यावरतील प्रत्येक एक ना एक त्रिकूट तुम्हाला तिकडे पायथागोरसचं येणार म्हणजे येणार. लक्षात आलं? किती सोपं आहे. आता बघा तुम्ही, जर का तुम्हाला मी सांगतो प्रकरण फर्स्ट म्हणाय म्हणजे चॅप्टर नंबर 2चा प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 2 बघा. सांगू, चॅप्टर नंबर 2 प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन 2चा थर्ड क्वेश्चन किंवा फोर्थ क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन, द डायगोनल ऑफ ॲडजसंट साइड ऑफ रेक्टँगल आर 11, 16. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. आहे कितवा आहे? तिसरा आहे ना? तिसराच आहे, बरोबर आहे. मग हा प्रश्न जर परीक्षेला आला तर लक्ष द्यायचं. हा प्रश्न परीक्षेला आला तर तुम्हाला त्याच्यात 2 मार्क मिळणार नाहीत. कारण असं आहे, हां मी सांगतो ना, बघा ना, रूट ऑफ 3721 काढू शकाल याचा रूट? नाही येत, बरोबर आहे ना. मी तुम्हाला प्रश्न काय दिले ना, हा बघा, हा बघा, 11, 60 हा डायगोनल काढायचा आहे. तर याचं किती येणार? 3, 6, 0, 0, 1, 2, 1. मग हे आलं, मग रूट काढावं लागेल ना, रूट ऑफ दिस. मग हा येत नाही ना, मग इथे तुम्हाला माहीत आहे बघा, हे ट्रिपलेट माहीत असेल तुम्ही बिनधास्त सांगू शकता 61. म्हणून याचा फायदा होईल. नाहीतर हा प्रश्न कोणालाही पूर्ण आला नसता, एवढं लक्षात ठेवा, तुमच्यापैकी कोणालाच नाही. मग आता आपण असं करायचं का, याच्या समोर आपण ना डायग्राम काढून घेऊया पटापट. हे बघा, हे बघा, हे बघा, घेत असाल तर लिहा लवकर. 3, 4, 5 किंवा नका घेऊ, आपण इथेच हे करू, नंतर घरी जाऊन तुम्ही कराल. बघा आता मला वाटते 5, 12, 13, 7, 24, 25, 9, 40, 41, 11, 60, 61. ह्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत विद्यार्थ्यांनो. याच्यावरून तुम्ही कित्येक म्हणजे आपल्याला काही गोष्टी करता येतील. याच्यावर सगळं दिलं आहे तुम्हाला याच्यात चॅप्टर 2 मध्ये, किंवा चॅप्टर 2 पासून 5, 6 पर्यंत तुम्हाला याची मदत होईल. 7 मध्ये पण होईल. आता बघा ना, ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला तिथे त्यांनी दिलंय की साइन थीटा बरोबर 5/13 दिलेला आहे. बघा, साइन थीटा दिलाय π/13. मग कॉस काय येणार? 12/13 है ना. आणि म्हणजे माहीत असलं तर गणित करायला सोपं वाटतं, कॅल्क्युलेशन सोपं होतं. आणि मग टॅन पाहिजे तर मग 5/12 बरोबर. आणि मग दुसरे उलटे करा, कोसेक मिळेल, सेक मिळेल, कॉट मिळेल, टॅन मिळेल, सगळे मिळतील तुम्हाला. नंतर त्यांनी आपल्याला टॅन दिलेला आहे. टॅन तर एकदम दिला आहे 3/4. 6.2 मधील पहिलं दुसरं गणित आहे. टॅन थीटा इज इक्वल टू 3/4. मग त्याने सांगितलं साईन काढा. साईन काढायचं असेल तर 3/5 येईल, कॉस काढायचं असेल तर 4/5 येईल. आणि दुसरं कितीही काढायचे उलटे करा सगळ्यांना का 6च्या 6 मिळतील. तर याचा फायदा तुम्हाला तिकडे होईल. हा 9, 40, 41 हा पण आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या साईनचं हे दिलेलं आहे, हा दिलेला आहे 11/16 दिला आहे प्रॉब्लेम सेटमध्ये आणि विचारलेत. तर ठीक आहे,
हे लक्षात ठेवायचं. याचा फॉर्म्युला सांगू तुम्हाला. याचा फॉर्म्युला असा आहे, ऑड नंबर इथे येणार ऑड नंबर स्क्वेअर -1 डिवायडेड बाय 2 प्लस 1. विषम संख्येचा वर्ग वजा 1/2 बरोबर 1. असं तो फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला त्या नंतर करता येतील. आपण आता हे पायथागोरसमध्ये आलो आहे ना. हां ठीक आहे. पायथागोरसमध्ये आपल्याला 3 प्रकार आहेत. पायथागोरसमध्ये त्रिकूट आहे का, बरोबर आहे का. आणि नंतर दुसरा भाग येणार की काटकोन त्रिकोणाची एक बाजू काढा. मग नंतर प्रश्न येतो, तो कुठे येतो, सिद्ध करा, प्रूव्ह दॅट. सर खडू मिळेल का. ठीक आहे, नंतर बघू. खडू येईपर्यंत आपण दुसरं काही बघूया. हा बघा, एक प्रश्न देतो, कसा सोडवायचा. मी तरी असा सोडवतो, तुम्ही पण तसाच. सर 12पर्यंत की 12:30पर्यंत. सर 12 की तुम्हाला घ्या. तर 12पर्यंत 10 मिनिटं घेतो, मग जाऊ. हॅलो, लक्ष द्यायचं बरं, 1 मिनिट. In triangle ABC, AD perpendicular to BC, show that AB square plus DC square is equal to AC square plus BD square. नाही मिळणार तुम्हाला हा लवकर पुस्तकात. तुम्ही इकडेच बघा. नाही मिळणार हा प्रश्न, नाही मिळणार तुम्हाला. लक्ष द्या ना, एवढे दिले, जे देतो तो घेत नाही, सगळी शोधत बसताय. काय ही पद्धत झाली का. लक्ष द्यायचं. एवढं तर नक्की की इथे किती काटकोन त्रिकोण आहेत. राईट अँगल ट्रायंगल्स किती आहेत, 2. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. 2 बिस्कुट खायला दिली, ते दोन्ही तोंडात कोंबली तर खाण्याला आनंद नाही येणार. एक एक खाल्लं ना तर टेस्ट येईल. मग आपण काय करू, पहिला याला घेऊ, जवळ ये, लाजू नको. चला मग त्याचं नाव घ्यायला पण नाही लाजायचं. इन ट्रायंगल ADB. दोघेही असेच वाचूया आपण. असं यायचं इकडे जायचं, असं यायचं इकडे जायचं. कोणत्या तरी देवाची प्रार्थना आहे ती. ठीक आहे, बघूया. काही करू नका, फक्त शांत राहा. 5 मिनटं राहिलेत, तेवढे मी तुम्हाला तसं हे करतो, दुसरं काय नाही. मग यामध्ये तुम्ही पायथागोरस अप्लाय कराल तर तुम्ही होणार हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. मराठीचे विद्यार्थी कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, बरोबर. आता यांची नावं घ्या. काय येणार बरं, या ट्रायंगलमध्ये कर्ण कोण आहे, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. फर्स्ट इक्वेशन झालं, 1 मार्क मिळाला. जर 4 मार्काचा असेल तर, 3 मार्काचा असेल तर अर्धा देतील, काय फरक होतो, बरोबर. मग घ्या दुसऱ्याचं नाव प्रेमाने ADC. पुन्हा ते फॉर्म्युला लिहा. आता नका फॉर्म्युला लिहू, पण फॉर्म्युला लिहिलं ना तर चुकत नाही. फॉर्म्युला लिहिलं तर चुकतं, न लिहिलं तर चुकतं. मग तरी पण मी लिहितो, आता इथे लिहिलेलंच आहे. मग काय येणार बघा, AC स्क्वेअर
बरोबर AD स्क्वेअर प्लस हो DC स्क्वेअर. व्हेरी गुड. अर्धा मार्क मिळाला, 1.5 मार्क झाले. यांचं ना सबट्रॅक्शन करायचं आहे, वजाबाकी करायची. हाय हिम्मत, तुम्ही असं करा, 2 मिनटं देतो तुम्हाला. यांचं सबट्रॅक्शन वहीच्या मागे लिहून काढा. कोणी, मी बघायला येणार नाही. या 2 इक्वेशनचं सबट्रॅक्शन नोटबुकवर लिहा. कोणी पण, मी बघणार नाही, मी देणार आहे. मी बघणार नाही म्हणून तू लिहित नाही. अरे वाईट आहे. किंवा तिला तरी मदत कर. अरे हे सबट्रॅक्शन लिहायचे खाली बस. यांचं दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे मला. तुम्ही काय कर, मला मदत करा, मला येत नाही असं समजा हवं तर. नक्कीच अगदी. काही लिहा ना. कोण बघणार आहे? तुम्हीच बघणार आहात ना. कोण बघणार आहे? चला आपली वेळ संपली. थांबा, वही बंद करा. वेळ संपली ना. आहे, घेतो जरा 5 मिनिट एवढं होते. काय म्हणते? हो घेतो ना, घेतो. मी 5 मिनिटं बोलले तरी 10 घेणार. 10 मिनिटं अजून घेणार. जरा 1 मिनिट. बहुतेक सगळ्यांचं झालेलं नाही किंवा बघूया आता. लक्ष द्यायचं बघा. एक लक्ष द्या. आपण सबट्रॅक्शन कसं करतो हे अक्षरांचं आल्यामुळे तुम्हाला आलं नसेल किंवा हे अवघड वाटतंय. आपण मग असं करूया ना, आपण जेव्हा शिकलो तेव्हा कसं सबट्रॅक्शन करत होतो, तर हे आपण असं रीड करत होतो, वाचत होतो. 10 वजा 5 10 - 5 आणि नंबर असल्यामुळे त्याचं आन्सर मिळत होतं. मग आपण असं वाचत होतो बघा, 10 - 5. मग हे मायनस आपल्याला करायचं आहे, तर मग आपण तसंच वाचूया. AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर. नंबर नसल्यामुळे असंच लिहिणार, वाचत यायचं, असं वरून वाचत यायचं. इथनं वाचत काय, हे जोडीदार आहेत ते पळाले, ते नाहीच आपल्यातच. बरोबर. मग इथे पुन्हा मग काय म्हणणार, BD स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. कोणाचंच आलं नसेल ना? आलं सगळ्यांचं आलंय. सगळ्यांचं आलंय, मान्य आहे. कारण शाब्दिक हे उदाहरण सबट्रॅक्शन चुकते मुलांची म्हणून मी घेतले, दुसरं काय. लक्ष असू द्या. आपलं उत्तर आपल्याला हे पाहिजे की जिथे एकही सबट्रॅक्शनचं साईन नाही आहे, वजाबाकीचं चिन्हच नाही आहे आपल्या ह्याच्यात. मग ह्याच्यात तर वजाचं आलंय. मग वजाला प्लस कसं करतात? याला उचला तिकडे नेऊन ठेवा, ह्याला उचला इकडे आणा, प्रश्न संपला. म्हणजे AB स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. फिनिश. घरी जाऊन असा प्रश्न कराल. हाच प्रश्न पुन्हा करा. सोपा आहे, आयडिया मी दिली तुम्हाला. चला आता ट्रिगोकडे वळूया. पण तुमच्याकडे फॉर्म्युले नाहीत त्यामुळे गोंधळ होतो, पण तरीसुद्धा लक्ष द्या. काही फॉर्म्युल्यांचं मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिले आयडेंटिटीज माहिती आहेत तुम्हाला. 3 आयडेंटिटीज बोलून बघाल, रिव्हिजन होऊन जाईल. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस कॉट कोसेक स्क्वेअर थीटा. ह्याच्यावर फक्त काय माहिती आहे का, ह्या गोष्टी देणार नाहीत आणि MCQला प्रश्न विचारतील. यामधील एक येणार परीक्षेला. यामधील एक रिकामे जागेचा प्रश्न परीक्षेला येणार, लक्षात ठेवा. म्हणजे इथे तुम्ही येणार 1 सेक स्क्वेअर कोसेक स्क्वेअर. बरं ठीक आहे, थोडासा मॉडिफाईड करूया आपण.
प्रश्न देतो बघा, 2 साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू डॅश 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 डॅश. आली ना पंचायत. सोपं आहे, माहीत पण आहे, पण काय करावं ते कळत नाही. किती सोपं आहे. 2ला सांगायचा बाहेर येतोस का, तो म्हणेल तुमच्यासाठी काय पण. अरे आला बाहेर, मग याची व्हॅल्यू किती आहे 1. 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. हा बरं प्रश्न देतात, म्हणजे द्यायचं झालं तर देतील. अगदी सोपा प्रश्न आहे. फक्त अशा प्रकारे आयडेंटिटीचा उपयोग थोडासा वेगळा केला की तुम्हाला येत नाही तर असा वेगळा होऊ शकतो. आयडेंटिटीजवर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी देतील, लक्षात आलं ना, किंवा छोटा असेल तर पहिले 4-5 प्रश्न आहेत बघा. 6.1 मधील 1 to 5 हे 2 फाइंडचे आहेत. किमती काढा, 2 फाइंडवाले आहेत. पुढे 6 पासून 12 पर्यंत 6व्या प्रश्नातील 1 to 12 हे सगळे प्रूव्ह दॅट आहेत. प्रूव्ह दॅट पीटी. त्यांचे पण त्यांनी टाईप केलेले आहेत छोटे. अरे मला वाटते हा एक प्रश्न तुम्ही साइन दिलेला आहे तुम्हाला, तर इथे 1 प्लस कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा हा क्वेश्चन करून ठेवा. मी आता सॉल्व करून नाही देत, पण साइन दिलं आहे तिथे काय लिहिलं आहे बघा तुमच्या पुस्तकात. 6.16 प्रश्न 6 मधील थर्ड क्वेश्चन साइनचा दिलाय ना. सेक बरोबर काय दिलाय, सेक मायनस की प्लस, मायनस बरोबर. मग आता इथे सेक दिलाय ते इकडे म्हणूया कोसेक थीटा प्लस कॉट थीटा असा आहे. तो तुम्ही केलेला आहे ना, म्हणून हा फक्त लिहून घ्या आणि एकदा करा. पटकन आला तर गोंधळ नको व्हायला ना. वन प्लस रूट ऑफ 1 प्लस कॉस थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. घरी जाऊन एक सम करा, परीक्षेला आला तर अडचण नाही येणार, तुम्हाला येईल. हुशार आहात तुम्ही. झालं लिहून का? ठीक. आता आपण एक करूया. आपण इथे करणार आहोत, लक्ष द्यायचं. इकडे प्लस आहे आणि इकडे इंटू आहे. नंबर तर तेच आहेत. असं अंकगणितात कधी होत नाही, फक्त ट्रिग्नॉमेट्रीमध्येच होतं. नाहीतर बघा ना, समजा आपण इथे 3 घेतला इंटू इथे 9 घेतलं तर 9 3 जा 27 येईल. प्लस केलं तर 12 येईल आणि इकडे केलं तर 27 येईल. पण असं होत नाही. पण ट्रिगो सगळं काय करू शकतं ते बघूया. सोपं आहे. जे बघा सेक टॅन कॉट कोसेक आले तर त्यांना कन्वर्ट करायचं. कशामध्ये रूपांतर करायचं? साइन आणि कॉसमध्ये. कन्व्हर्शनचं. मग मी आपण LHS घेतली, ही LHS आहे माझी. सेक हा कोणा माहिती आहे? सेक 1 अपॉन कॉस 1 अपॉन कॉस. मग इथे येणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. कोसेक काय येणार बघा 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. झालं? हां. मग यांची बेरीज, यांचे डिनोमिनेटर इक्वल नाहीत. याने सांगायचं तू याला याने याला आणि यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग हा इकडे येणार साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस
स्क्वेअर थिटा इंटू सेक हो साइन स्क्वेअर थिटा. अरे साइन प्लस कॉस स्क्वेअर असला तर 1 आला. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. आता काय करायचं? फोडायचे. बरं फोडतो. प्रत्येकाला एक एक देऊन टाका. एक घ्यायचं कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. बघा कॉसचा उलटा येणार सेक, साइनचा उलटा येणार कोसेक. घ्या बरं जरा लिहू. एक तर एवढा तरी घ्या. एक चालेल करतो ना. त्रिकोणामध्ये किती भरपूर करता येईल. येतच नाही त्याला. हे LHS आलं की इथे लिहिणार LHS इज इक्वल टू RHS. ते काय तुम्हाला विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी एकदम स्टायलिस्ट असतात. हां आणि स्टाईल आवडते तुम्हाला. मला त्यामुळे काय होतं तुम्ही पेपर पण स्टायलिश लिहाल. लगेच LHS इज इक्वल टू RHS मस्त पॉशमध्ये लिहिणार. याला इकडे रिझन पण देणार एकदम पॉशमध्ये है ना. असाही तुम्ही नटण्यात थटण्यात एक्सपर्ट आहात. तर याला पण नटवून थटून आमच्याकडे पाठवा. म्हणजे आम्ही यांच्याकडे बघत राहू आणि खुश होऊन तुम्हाला मार्क देऊ. यांना उघडे बघडे पाठवाल तर आम्ही हसायला लागणार. मार्क देणार नाहीत मग तुम्हाला. हे गोष्टी तुम्हाला जमतायत. आम्ही फक्त तुम्हाला आता आयडिया देतोय. आयडिया तुम्ही वापर करताय. बघा हा प्रश्न खूप सोपा आहे पण तुम्ही केला नसेल का तर मला येतो. तुम्हाला विचारलं की हां सोपं आहे एकदम सोपं आहे. परीक्षेला गेल्यावर घाम फुटतोय. काय करू कुठनं सुरुवात करू काय समजतच नाही आहे असं होतं. तर कधी कोणाला कमी लेखू नका. लक्षात आलं ना. त्यामुळे त्याला कमी लेखताय हा येतो मला पण तो परीक्षेत तुमचा घात घेणार. तसं म्हणायचंच नाही. येतोयस ना चल पुन्हा एकदा आपण फिरून येऊया दोघे पण. मग त्याला जरासा फिरवून आणायचं पुन्हा बसवायचं. ठीक आहे. इथे पण हाच गोंधळ आहे. मी एकदा सुपरवायझर होतो आणि ते एका मुलाने विचारलं मला सर इथे टॅन आहेत आणि इथे तर स्क्वेअर केलेत तर मग 2चा स्क्वेअर केलं तर 4 यायला पाहिजे ना. म्हणे हा प्रश्न चुकीचा आहे. मग मला तिथे काय सांगता नाही येणार. मग मी सांगितलं अरे मी इतिहासाचा शिक्षक आहे ना मला काय माहीत नाही आहे काय करणार. तर तसं नाही आहे. ट्रिगोन मी तुम्हाला सांगितलं ट्रिगो काही करू शकतो. त्रिकोणमिती हे प्रचंड मोठी आहे. खूप ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणी वापरतात. या अंतराळात पण त्याचा बराचसा उपयोग केला जातो. तर ठीक आहे बघूया. हा इकडे जसाच्या तसा इकडे स्क्वेअर केला आहे तरी इथे त्याचं 4 यायला पाहिजे. 2 आलं आहे. हे आपल्याला करून दाखवायचं आहे. सोपं आहे हो. एवढं तर नक्की होईल की आपण दिलेल्याचा काय करूया स्क्वेअर करूया वर्ग करूया. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्वाइस AB असं लिहितोय ना तसं करूया. पहिल्याचा स्क्वेअर करूया टॅन स्क्वेअर थिटा. दोघांचा गुणाकार करूया टॅन थिटा इंटू 1 अपॉन टॅन थिटा ट्वाइस इथे 2 लिहूया प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. तुम्ही ह्याचा स्क्वेअर करता इकडे करत नाही म्हणून मी आधीच पहिल्यांदा दोघांना कंस केलेत 4 लिहायचे. बघा जोडीदार काय झाले पळाले. राहिले ते आपले टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन
टॅन स्क्वेअर थिटा अधिक 2 बरोबर 4. 2ला सांगा जातो का तिकडे, तो सांगतो थांबा मी कपडे बदलून जाणार, म्हणजे चिन्ह बदलून जाणार. ट्रान्सफर करताना पक्षांतर कितीतरी मुलांचं चुकतं, पण तुम्ही जर असं ठरवलं की याला तिकडे जायचं आहे तर याचे कपडे बदलायचे, हाय कपडे बदला तिकडे जाऊ द्या. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. हेन्स प्रूव्ड. लिहून काढा, तेवढंच प्रॅक्टिस होईल, हाताचं रिव्हिजन होऊन जाईल. नाही हां, नाहीतरी बसून काय करणार आहात. आता रिव्हिजनच करायचं, जे प्रश्न येतात तेच करायचे, तेच करत राहा. नवीन जास्त करत बसू नका आणि बसून टाईमपास बाता मारण्यात घालवू नका, कारण आता बातांचे दिवस गेले. हां ओ बाबा हे घे, हा बघ इकडे लपून राहतो, लिह. यांना काही गरज नाही आहे, यांच्याकडे यांच्या खिशात भरलेले आहेत सगळे. अरे घरी प्रॅक्टिस करण्यापेक्षा इथे प्रॅक्टिस होते, आनंदाने करा ना, का पटकन होऊन जाईल, म्हणजे घरी तरी करावं नाही लागणार. सर एखादं बाहेरचं देऊ का, बाहेर? हां हां या पण ला देतो एक तुम्हाला यामध्ये पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न देतो, चालेल? असू द्या, मी करणार आहे ना, तुम्ही कुठे करायचे, मी तुम्हाला तर विचारत पण नाही. तर बघूया आपण तो प्रश्न. आला तर 4 मार्काला येईल, नाही आला तर काही नुकसान होणार नाही. लिहिताय माझ्या बरोबर? लिहा. साइन रेस टू 6 थीटा प्लस कॉस रेस टू 6 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. मोठा आहे पण खोटा आहे, सोपा आहे. हा आहे कुठे? पुस्तकात नाही आहे ना? नाही, सेकवर आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये आहे, पण सेक कोसेक टॅनवर आहे. पुस्तकात असं दुसऱ्या आयडेंटिटीवर आहे, पण मग पुस्तकाच्या बाहेरचं करूया ना, बाहेरच्या गोष्टी आवडतात. हां सेक, हां बरोबर आहे 6 रेस टू 6 थीटा. ठीक आहे, लिहून झालं असेल. आपण करूया LHS. आपण इथे लिहिणार साइन रेस टू 6 थीटा प्लस कॉस रेस टू 6 थीटा. विद्यार्थ्यांनो, हे प्रश्न ना साधारणतः तुम्ही गाईड किंवा आणखी कोणाकडे बघितले तर खूप मोठे आहेत, जवळजवळ 6-7 तरी स्टेप वापरतात काही लोक, पण आपण इथे नाही, 3ऱ्या-4थ्या स्टेपमध्ये आपले आन्सर असेल. त्याच्यासाठी मग आपल्याला हे करावं लागेल, a क्यूब मायनस b क्यूब बरोबर a मायनस b होल क्यूब मायनस 3ab इंटू a मायनस b. पण आपल्याला इथे प्लसचं करायचं आहे, सॉरी इथे प्लस आहे. हा फॉर्म्युला लिहून ठेवावा लागेल तर तुम्हाला हे येईल, नाहीतर येणार नाही. लक्ष देऊया आपकडे. आपल्याला याला क्यूबमध्ये करायचं आहे. मग क्यूब करायचं असेल तर बघा, 2चा क्यूब काय तो 6, म्हणजे आपण इथे लिहिणार साइन स्क्वेअर थीटाचा क्यूब प्लस कॉस स्क्वेअर थीटाचा क्यूब. बरोबर? मग आपल्याला तो फॉर्म्युला वापरायचा. यांचे क्यूब काढून ना कंसाला तो क्यूब द्यायचा. हे बघा, ह्यांचे क्यूब काढलेत आणि कंसाला दिलाय, पद्धतीच ठेवलेत. मग तेच ठेवूया आपण इथे. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा क्यूब झाला मायनस 3ab. मग ए आपला साइन स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर थीटा. बी आहे आपला
कॉस स्क्वेअर थीटा. पुन्हा इथे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. लक्ष असू द्या. बघा याची किंमत किती येणार बोला. 1. व्हेरी गुड. -3 साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. ह्याची किंमत किती येणार 1. संपलं ना. -3 LHS इज इक्वल टू RHS. कितव्या स्टेपला आलं बघा ना. 1 2 3 4. रिझन देणार ना. नटवायचं आहे ना याला. याला इकडे हा फॉर्म्युला लिहा. इथे लिहा तो. इथे याच्या पुढे लिहा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1.